मी शिवदत्त गवळी हल्ली मुक्काम कोमलनगर पडेगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर. आणि मी सध्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगर संचलित श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये टीचर म्हणून कार्यरत आहे. आणि माझे शिकविण्याचे क्लास 11वी व 12वी शाखा कॉमर्स हे 2 आहेत. तसेच माझे शिकविण्याचे वर्ग 11वी कॉमर्स आणि वर्ग 12वी कॉमर्स हे आहेत. तर माझ्या लाडक्याशा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त जे काही प्रकरण आहे परीक्षेच्या दृष्टीने, तर त्यावर मी लेक्चर सादर करत आहे. तर ज्यांना माझा व्हिडिओ आवडेल त्यांनी माझ्या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे शिवदत्त गवळी नावाच्या चॅनलवर जे काही नवनवीन व्हिडिओ लेक्चर प्रसारित होते त्याचा सर्वप्रथम लाभ आपणास घेता येईल. तर जास्त वेळ वेस्ट न करता लगेचच मी माझ्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करत आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये वर्ग 11वी विषय चिटणीसाची कार्यपद्धती किंवा सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 7वे कंपनीच्या सभा भाग 1 अभ्यासणार आहोत. तर प्रथम कंपनीच्या सभा भाग 1 यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत. 7.1 मध्ये आपण वैध सभेच्या आवश्यक बाबी कोणत्या ते अभ्यासणार आहोत. 7.1.1 मध्ये आपण योग्य रीतीने आयोजित करणे हे बघणार आहोत. आणि त्यामध्ये 1 मध्ये आपण योग्य अधिकारी व्यक्ती, 2 मध्ये सभेची सूचना, 3 मध्ये सभेची कार्यक्रम पत्रिका, 7.1.2 मध्ये आपण सभा योग्य रीतीने चालविणे, 1 मध्ये गणसंख्या, 2 मध्ये सभेचा अध्यक्ष, 7.1.3 मध्ये सभा योग्य प्रकारे संचालित करणे, 1 मध्ये प्रतिनिधी, 2 मध्ये प्रस्ताव, 3 मध्ये मतदान, 4 मध्ये ठराव आणि 5 मध्ये इतिवृत्त आणि 7.2 मध्ये फरक बघणार आहोत. तर जास्त इंडेक्स पालधाळीक न सांगता लगेचच मी सुरुवात करत आहोत. इंडेक्स म्हणजे घटक. आता प्रस्तावना. संयुक्त भांडवली संस्था हा अधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे. तर संयुक्त भांडवली संस्था हा अधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे. तिच्या सभासदांची संख्या मोठी असते. सभासद हे कंपनीचे खरे मालक समजले जातात, परंतु ते सर्व दूर विखुरलेले असतात आणि त्यांना स्वतःचे व्यवसाय असतात.
म्हणून ते कंपनीचा दैनंदिन कारभार प्रत्यक्षपणे पाहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मालकी व व्यवस्थापन यांचे विभाजन करणे आवश्यक आहे. सभा हा कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यासाठी समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचा उत्तम प्रकार आहे. सभासद व संचालक एकत्र येतात, कंपनी संबंधित विषयाशी चर्चा करतात, कल्पना मांडतात, आपली मते व्यक्त करतात, ध्येय व धोरणे निश्चित करतात आणि सभेच्या माध्यमातून सामूहिक निर्णय घेतात. थोडक्यात कंपनी संबंधित बाबी संबंधी चर्चा करून निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी कंपनीच्या सभा आवश्यक असतात. तर प्रस्तावनामध्ये थोडक्यात काय सांगितलं त्याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो. तर व्यवसाय संघटनेच्या प्रकारामध्ये सर्वात अधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय संघटनेचा प्रकार कोणता असेल तर संयुक्त भांडवली संस्था. कारण की संयुक्त भांडवली संस्थेची सभासद संख्या मोठी असते, म्हणजे जास्त असते, आणि सभासद हे कंपनीचे खरेखुरे मालक समजले जातात. परंतु ते एका शहरात किंवा एका गावात किंवा एका सिटीमध्ये राहत नसून किंवा एखाद्या तालुक्यात राहत नसून ते सर्व दूर विखुरलेले पसरलेले असतात आणि त्यांना स्वतःचे वेगवेगळे व्यवसाय असतात. म्हणून ते कंपनीचा जो काही दैनिक कारभार आहे, दैनिक व्यवस्थापन आहे, ते प्रत्यक्ष तिथे हजर राहून उपस्थित राहून पाहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मालकी ही एका वेगळ्या गटाकडे असते आणि व्यवस्थापन, कंपनीचं व्यवस्थापन हे दुसऱ्या गटाकडे विभाजन केलेले असते किंवा विभाजन करणे आवश्यक असते. कारण जर आपण मालकाकडेच व्यवस्थापन दिले तर मालक एका जागेवर उपस्थित नसतात किंवा एका जिल्ह्यात किंवा एका तालुक्यात, एका सिटीमध्ये, शहरामध्ये वास्तव्याला नसतात. ते देशभर, राज्यभर, संपूर्ण राज्यात विखुरलेले असतात. अशा परिस्थितीत मालकी एका वर्गाकडे तर व्यवस्थापन दुसऱ्या वर्गाकडे असे करणे आवश्यक असते, विभाजन करणे आवश्यक असते. सभा हा कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यासाठी समोरासमोर तोंडी संवाद चर्चा साधण्याचा उत्तम असा मार्ग आहे किंवा प्रकार आहे. सभासद व संचालक त्यानिमित्ताने म्हणजे सभेच्या निमित्ताने म्हणजे सभेसाठी एकत्र येतात आणि कंपनी संबंधित जे काही विषय चर्चेला घ्यावायचे असतात त्या विषयांवर चर्चा करतात, कल्पना मांडतात, आपली मते सुद्धा ते मांडतात किंवा व्यक्त करतात. सभासद व संचालक यांचे
संवाद साधले जातात आणि मते प्रकट केले जातात, व्यक्त केले जातात. ध्येय व धोरणे, कंपनीचे भविष्यातील ध्येय काय आहे किंवा भविष्यातील धोरणे काय आहेत हे निश्चित करतात आणि सभेच्या माध्यमातून सामूहिक ते निर्णय घेत असतात. थोडक्यात कंपनी संबंधित बाबी कंपनीच्या संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या बाबी संबंधित किंवा बाबीविषयी चर्चा करून निर्णयापर्यंत म्हणजे निर्णय घेण्यासाठी अनुकूल कंपनीच्या सभा आवश्यक असतात, निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी. जर आपण सभाच घेतल्या नाही तर सभासद व संचालक यांच्यामध्ये संवाद कसा साधणार आणि कंपनीचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवताच येणार नाही. म्हणून कंपनी म्हटल्यानंतर कंपनीमध्ये अनेक विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असते आणि ती चर्चा करून निर्णय घेणे हे सुद्धा अपेक्षित असते. किंबहुना निर्णय हा घ्यावाच लागतो. यासाठी कंपनीच्या सभा आवश्यक असतात. अर्थ आणि व्याख्या. मीटिंग या शब्दाची उत्पत्ती मेटा MEATO मेटा MEATA मेटा या लॅटिन शब्दापासून झाली आहे. मेटा म्हणजे समोरासमोर असणे. ही झाली हा झाला अर्थ मीटिंग या शब्दाचा. म्हणजे उत्पत्ती, मीटिंग या शब्दाची उत्पत्ती मेटा या लॅटिन शब्दापासून झाली आहे. मेटा म्हणजे समोरासमोर असणे. अर्थ, त्याचा मीटिंगचा अर्थ काय आहे? मग 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. आता व्याख्या बघू. शॉ व स्मिथ यांच्या मतानुसार व्याख्या दिलेली आहे. अर्थात व्याख्या तुम्हाला शॉ व स्मिथ यांच्या मतानुसार किंवा त्यांच्या शब्दात आहे तशी जशीच्या तशीच तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर विचारवंतांची जी काही भाषा असते त्यामध्ये व्याख्या दिलेली असते आणि व्याख्येसाठी आपली भाषा वापरता येत नसते. संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी संस्थेशी संबंधित असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. तर शॉ व स्मिथ यांच्या मतानुसार संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. थोडक्यात कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनकोंनी एकत्रित येणे
म्हणजे कंपनीच्या सभा होय. तर वरील व्याख्येचा अर्थ काय आहे? तर कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आणि त्या विषयी निर्णय घेण्यासाठी, चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनकोंनी एकत्रित येणे म्हणजे कंपनीच्या सभा होय. तर कंपनी सभांचे महत्त्व पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आपण. कंपनी सभांचे महत्त्व. तर नंबर 1 आहे सभासदांना एकत्र येण्याची संधी. सभासदांना एकत्र येऊन कंपनीच्या कामकाजाविषयी चर्चा करण्याची संधी सभेमुळे उपलब्ध होते. तर सभासदांना एकत्र येण्याची संधी मिळते सभेमुळे. हे कंपनीचं पहिलं महत्त्व आहे. सभेमुळे काय होतं? सभासदांना एकत्र येण्याची संधी मिळते. तर स्पष्टीकरण कसं द्यायचं आहे? सभासदांना एकत्र येऊन कंपनीचे कामकाज याविषयी चर्चा करण्याची संधी सभेमुळे उपलब्ध होते. नंबर 2 मागील सभेचे इतिवृत्त. तर चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले जाते. त्यामुळे सभासदांना मागील सभेमध्ये चर्चा केलेल्या विषयाची स्पष्ट कल्पना येते. तर मागील सभेचे इतिवृत्त. तर सभेचे दुसरे महत्त्व आहे मागील सभेचे इतिवृत्त. तर स्पष्टीकरण कसं द्यायचं आहे? चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले जाते. त्यामुळे सभासदांना मागील संस्थेमध्ये चर्चा केलेल्या विषयांची स्पष्ट कल्पना येते. मग मागील सभेमध्ये कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेचं जे काही इतिवृत्त आहे, वृत्तांत आहे सभेचा, त्याचं त्या ठिकाणी वाचन केलं जातं. नंबर 3 धोरणे, योजना आणि कार्यक्रमाची निश्चिती आणि अंमलबजावणी. व्यवस्थापन धोरणे, योजना, कार्यक्रम निश्चित करते आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवते. धोरणे आखणे, योजना निश्चित करणे आणि कार्यक्रमाची निश्चिती आणि अंमलबजावणी. तर कंपनीच्या सभांचं तिसरं महत्त्व आहे धोरणे. कंपनीची जी काही धोरणे आहेत, धोरणे, योजना, कंपनीच्या ज्या योजना आहेत आणि कार्यक्रम, कंपनीचे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची निश्चिती आणि अंमलबजावणी करता येते सभेमुळे. तर स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास असं द्यायचं: व्यवस्थापन धोरणे, योजना, कार्यक्रम निश्चिती करते आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवते.
व्यवस्थापन धोरणे योजना कार्यक्रम निश्चित करते. व्यवस्थापन धोरणे योजना कार्यक्रम निश्चित करते आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवते. नंबर 4, समस्यांचे विश्लेषण. तर कंपनी सभांचे चौथे महत्त्व आहे समस्यांचे विश्लेषण, म्हणजे समस्यांचे स्पष्टीकरण. सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा आणि विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यावर आवश्यक ते उपाय योजले जातात किंवा योजने सोपे जाते. तर स्पष्टीकरण परत बघा. समस्यांचे विश्लेषण. सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा आणि विश्लेषण केले जाते आणि त्यावर आवश्यक ते उपाय योजने सोपे जाते. नंबर 5, कायदेशीर बाबींची पूर्तता करणे. तर कंपनी सभांचे 5वे महत्त्व आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात. कंपनी कायद्यातील जी काही तरतूद असते किंवा जे काही नियम असतात त्यानुसार सभा आयोजित केल्या जातात. कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या, चालविण्याच्या संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता सभेमुळे होते. तर कंपनी सभांचं 5 नंबरचं महत्त्व आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात. कंपनी बाबींची पूर्तता करणे. स्पष्टीकरण काय सांगता येईल? कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात. म्हणजे कंपनीचा जो काही नियम आहे, जो काही कायदा आहे किंवा जी काही कायद्यात तरतूद केलेली असते त्या तरतुदीच्या अनुषंगाने सभा आयोजित कराव्याच लागतात. कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या, चालविण्याच्या संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता सभेमुळे होते. तर कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या, चालविण्याच्या संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता सभेमुळे होते. नंबर 6, इतर घटक. संचालकांची आणि हिशोब तपासनीसांची नियुक्ती करणे. संचालकांची आणि हिशोब तपासनीसांची नियुक्ती करणे. इतर घटक कोणते महत्त्वाचे आहेत सभेसाठी? म्हणजे सभेचं महत्त्व इतर घटकाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे बघा. कोणते घटक आहे? मग त्यासाठी सभा भरविली जाते किंवा आयोजित केली जाते. कोणते घटक आहे मग इतर घटक? संचालकांची आणि हिशोब तपासनीसांची नियुक्ती करणे, लाभांश जाहीर करणे, वार्षिक अहवाल, वार्षिक हिशोब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यास मान्यता देणे इत्यादीसाठी सभा आवश्यक असतात. तर इतर घटकामध्ये काय सांगायचं स्पष्टीकरणामध्ये बघा. संचालकांची आणि हिशोब तपासनीसांची नियुक्ती करणे, लाभांश जाहीर करणे, वार्षिक अहवाल, वार्षिक हिशोब
तसेच हिशोब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यास मान्यता देणे इत्यादीसाठी सभा आवश्यक असतात. आता 7.1 मध्ये वैध सभेच्या आवश्यक बाबी कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत आपण. तर संयुक्त भांडवली प्रमंडळाच्या व्यवस्थापनात सभा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात किंवा भूमिका बजावतात. संयुक्त भांडवली प्रमंडळाचं जे काही व्यवस्थापन आहे, जे काही मॅनेजमेंट आहे, जे काही दैनंदिन कारभार आहे, त्यामध्ये सभा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सर्वाधिक निर्णय हे कंपनीच्या सभामध्ये घेतले जातात. सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त निर्णय हे कंपनीच्या सभेमध्येच घेतले जातात. सभेतील कामकाज वैध असले पाहिजे. म्हणजे सभेमध्ये जे काही कामकाज आहे ते कायद्याला अनुसरून किंवा कंपनी नियमाला अनुसरून असले पाहिजे, म्हणजेच वैध असले पाहिजे, योग्य असले पाहिजे. अयोग्य कामकाजासाठी तुम्हाला सभा भरवता येणार नाही. कंपनी कायद्यातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार, म्हणजे कंपनीचा जो कायदा आहे किंवा कंपनीची जी काही नियमावली आहे, त्या नियमावलीत किंवा कंपनीच्या कायद्यात ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार जेव्हा सभा आयोजित केली जाते, ती सभा योग्य रीतीने चालविली जाते व योग्य प्रकारे संचलित केली जाते, तेव्हा सभा कायदेशीर ठरते. सभा कायदेशीर कधी ठरते? कंपनी कायद्यातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा सभा आयोजित केली जाते, योग्य रीतीने चालविली जाते व योग्य प्रकारे संचलित केली जाते, तेव्हा सभा कायदेशीर ठरते. आता 7.1.1 मध्ये योग्य रीतीने आयोजित करणे. काय योग्य रीतीने आयोजित करणे? सभा. तर योग्य रीतीने सभेचं आयोजन करणे, त्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत बघा. नंबर 1, योग्य अधिकारी व्यक्ती. सभा ही योग्य अधिकारी व्यक्तीकडूनच बोलावली गेली पाहिजे. तर सभा काय? योग्य अधिकारी व्यक्तीकडूनच सभेचं आयोजन केलं गेलं पाहिजे किंवा बोलावली गेली पाहिजे. सभासदांची सर्वसाधारण सभा बोलविण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे संचालक मंडळ होय. तर सर्वसाधारण सभा बोलविण्यासाठी योग्य व्यक्ती कोणती असते? तर कंपनीचे संचालक मंडळ. काही अपवादात्मक परिस्थितीत सभा भागधारक किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा, लवाद मंडळ किंवा केंद्र सरकारकडून बोलविली जाऊ शकते. तर काही अपवाद वगळता सभा भागधारकाकडून किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा, लवाद मंडळ, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT, किंवा केंद्र सरकारकडून बोलाविली जाऊ शकते अपवादात्मक परिस्थितीमध्ये. त्यानंतर सभेची सूचना. योग्य रीतीने आयोजित केली गेलेली सभा, त्यामध्ये नंबर 1 बघितलं आपण योग्य अधिकारी व्यक्ती. नंबर 2 सभेची सूचना. कंपनी कायदा 2013 कलम 101 वैध सभेची दुसरी आवश्यक बाब म्हणजे
सभेची योग्य सूचना योग्य व्यक्तीला दिली पाहिजे. वैध सभेची दुसरी आवश्यक गोष्ट कोणती किंवा बाब कोणती, तर सभेची योग्य सूचना योग्य व्यक्तीला दिली गेली पाहिजे. योग्य सूचना योग्य व्यक्तीला दिली गेली पाहिजे. तर त्यामध्ये अर्थ बघू आता. सभेची सूचना म्हणजे काय? सभेची सूचना म्हणजे कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीलाच लेखी स्वरूपात सभा कोणत्या दिवशी भरविली जाणार आहे तो दिवस, त्या दिवशीचा दिनांक, त्या दिवशीची वेळ, म्हणजे ज्या वेळेला ज्या दिनांकाला किंवा ज्या दिवशी सभा आयोजित केली जाणार आहे त्या संदर्भात सभेची सूचना आगाऊ दिलेली सूचना होय. त्याला काय म्हणायचं? सभेची सूचना. आगाऊ म्हणजे अगोदर दिली जाणारी सूचना. त्याला आपण निमंत्रण पत्रिका थोडक्यात किंवा सूचना असं म्हणू शकतो. तर सूचनेचा तपशील निमंत्रण पत्रिका म्हणता येणार नाही, त्याला आपल्याला सूचनाच म्हणावं लागेल. सूचनेचा तपशील. कंपनी सभेच्या प्रत्येक सूचनेत खालील तपशील असावा. कंपनी सभेच्या प्रत्येक सूचनेत कोणकोणता तपशील असतो? मग सभा कोणत्या प्रकारची आहे? विशेष सर्वसाधारण सभा आहे का सर्वसाधारण सभा आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा आहे? सभेचा प्रकार. नंबर 2, सभेचा दिवस, सभेचा दिनांक, सभेची वेळ व सभेचे ठिकाण. दिवस, दिनांक, वेळ, ठिकाण. त्यानंतर नंबर 3, सभेची कार्यक्रम पत्रिका. तर सूचनेमध्ये कार्यक्रम पत्रिका असली पाहिजे आणि सूचनेमध्ये सभासदास प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार असल्याबाबतचा सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सूचनेमध्ये सभासदास प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहे काय? येणार असेल तर नियुक्ती करण्याचा अधिकार असल्याबाबतच्या वाक्याचा समावेश असावा. जर समजून घ्या सभासदाला सभेला हजर राहता येणार नसेल तर तो आपल्या प्रतिनिधीला सभेला हजर राहण्याची सूचना देऊ शकतो. तर तशा प्रकारचं कार्यक्रम पत्रिकेमध्ये वाक्य असलं पाहिजे. सभासदास प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार असल्याबाबतच्या वाक्याचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे. नंबर 4, जर कोणताही विशेष ठराव संमत करावायचा असेल तर त्याचा उल्लेख सूचनेमध्ये असावा. एखाद्या विषयाच्या संदर्भात विशेष ठराव संमत म्हणजे पास करायचा असेल, संमत म्हणजे मान्य करायचा असेल तर त्याचा उल्लेख सूचनेमध्ये असावा. नंबर 5, सभेत विशेष कामकाज होणार असेल तर सभेच्या सूचनेत कायदेशीर नोंद व स्पष्टीकरण निवेदन केले पाहिजे. सभेत विशेष कामकाज होणार असेल तर सभेच्या सूचनेमध्ये कायदेशीर नोंद व स्पष्टीकरण निवेदन दिले पाहिजे. तर काही सभा विशेष कामकाजासाठी भरवण्यात येतात. मग अशा प्रकारचं जर विशेष कामकाज सभेमध्ये होणार असेल
तर सभेच्या सूचनेमध्ये त्या संदर्भात कायदेशीर नोंद व कायदेशीर नोंदीचं स्पष्टीकरण निवेदन, त्या विषयाचं स्पष्टीकरण निवेदन दिलं पाहिजे. त्यानंतर सभेची सूचना देणारी अधिकारी व्यक्ती. तर सभेची सूचना देण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. सर्वसाधारणपणे संचालक मंडळ चिटणीसाला सभेची सूचना पाठविण्याचा अधिकार देते. तर सभेची सूचना देणारी अधिकारी व्यक्ती कोण असते? तर संचालक मंडळ. आणि संचालक मंडळ आपल्या चिटणीसामार्फत सभेची सूचना पाठवतात. म्हणजे चिटणीसाला सभेची सूचना पाठविण्याचा अधिकार आहे. कोणामार्फत? संचालक मंडळामार्फत. तर सभेची सूचना देण्याचा अधिकार कोणाला असतो? मग संचालक मंडळाला. मात्र डायरेक्ट संचालक मंडळ सूचना देत नाही, तर सर्वसाधारणपणे संचालक मंडळ चिटणीसाला सभेची सूचना पाठविण्याचा अधिकार देते. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्ती. कलम 172(2). सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्ती कोणत्या? मग नंबर 1, भागधारकांच्या सभेसाठी सर्व भागधारकांची सभा असेल तर आणि भागधारकांच्या सभेसाठी सगळे भागधारक यांना सूचना मिळविण्याचा अधिकार असतो. नंबर 2, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीत कंपनीचा हिशोब तपासणीस. जर सभा वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर कंपनीचा जो काही हिशोब तपासणीस असतो, कंपनीचा जो काही ऑडिटर्स असतो, त्याला सूचना मिळवण्याचा अधिकार असतो. त्यानंतर मृत्यू पावलेल्या किंवा दिवाळखोर झालेल्या सभासदांचा कायदेशीर वारस. तर एखादा सभासद मृत्यू पावलेला असेल किंवा एखादा सभासद दिवाळखोर कर्जबाजारी झाला असेल तर त्याच्या कायदेशीर वारसदारास सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असतो. संयुक्त भागधारक असल्यास ज्याचे नाव सभासद नोंदवहीत प्रथम आहे ती व्यक्ती. आणि संयुक्त भागधारक असल्यास जॉईंट पार्टनर असल्यास ज्याचे नाव सभासद नोंदवहीत प्रथम आहे तर त्या व्यक्तीला सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असतो. नंबर 5, संचालकाच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व संचालक. जर संचालकाची सभा असेल सर्वसाधारण सभा तर सर्व संचालकांना सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असतो किंवा मिळण्याचा अधिकार असतो. आता सूचनेची मुदत. सर्वसाधारण सभेच्या बाबतीत सभेची सूचना सभेपूर्वी 21 दिवस अगोदर देणे आवश्यक असते. तर सूचनेची मुदत सांगावयाची झाल्यास सर्वसाधारण सभेच्या बाबतीत सूचना सभेपूर्वी 21 दिवस अगोदर देणे आवश्यक असते. किती दिवस? 21 दिवस अगोदर. म्हणजे 22 डिसेंबरला जर सभा असेल तर 1 तारखेला सभेची सूचना पाठविणे संचालक मंडळातर्फे चिटणीसाला अनिवार्य असते. संचालकाच्या सभेसाठी संचालकांना सभेची सूचना
सभेपूर्वी 7 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक असते. तर संचालकाची जर सभा असेल तर संचालकांना सभेची सूचना सभेपूर्वी 7 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक असते. जर सभा 29 डिसेंबरला असेल तर 22 डिसेंबरला संचालकांना सभेची सूचना पाठविणं आवश्यक असते. सभेची सूचना देण्याचे मार्ग कलम 172(2). तर सभेची सूचना देण्याचे मार्ग कलम 172(2) नुसार नंबर 1, सभेची सूचना सभासदाला व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे भारतातील नोंदविलेल्या पत्त्यावर पाठविली जाते. सभासद रजिस्टरमध्ये सभासदांचा जो काही पत्ता आहे त्या पत्त्यावर सभेची सूचना सभासदाला व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे पाठविली जाऊ शकते किंवा पाठविली जाते. नंबर 2, सभासदास जर भारतातील पत्ता नसेल तर सभेची सूचना सभासदाने दिलेल्या पत्त्यावर पाठविली जाते. सभासदास जर भारतातील पत्ता नसेल म्हणजे तो भारतातील रहिवासी नसेल तर सभेची सूचना सभासदाने जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर सभेची सूचना दिली जाते. सभासदास जर सूचना रजिस्टर्ड पोस्टाने हवी असेल तर त्याने त्यासाठी रक्कम अगोदर कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. जर सभासदाला सूचना रजिस्टर्ड पोस्टाने हवी असेल तर त्याने रजिस्टर पोस्टासाठी जी रक्कम लागते ती रक्कम कंपनीकडे अगोदर जमा करणे आवश्यक असते. तरच त्याला सभेची सूचना रजिस्टर्ड पोस्टाने पाठविता येणे शक्य आहे. नंबर 4, सभेच्या सूचनेची जाहिरात कंपनीने कंपनीचे नोंदविलेले कार्यालय ज्या भागात आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सभेच्या सूचनेची जाहिरात कंपनीने कंपनीचे नोंदविलेले कार्यालय ज्या भागात आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. अग्रगण्य म्हणजे प्रसिद्ध म्हणजे एखाद्या कंपनीचं कार्यालय ज्या भागामध्ये आहे शहराच्या किंवा एखाद्या सिटीच्या ज्या भागात आहे त्या भागामध्ये जे वर्तमानपत्र लोकप्रिय आहे किंवा प्रसिद्ध आहे त्या वर्तमानपत्रातून सभेची सूचनेची जाहिरात चिटणीसाने दिली पाहिजे किंवा संचालकाने चिटणीसामार्फत देणे आवश्यक आहे. नंबर 5, पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने कंपनी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा सभेची सूचना पाठवू शकते. पर्यावरण मंत्रालयाचा पुढाकार काही कंपनीच्या बाबतीत पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने कंपनी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा सभेची सूचना पाठवू शकते. आता पुढचा मुद्दा
सूचनेसोबत जोडावयाचे निवेदन कलम 102. सर्वसाधारण सभेत विशेष कामकाज होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत जोडणे आवश्यक असते. सूचनेसोबत जोडावयाचे निवेदन कलम 102. सर्वसाधारण सभेत विशेष कामकाज होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत जोडणे आवश्यक असते. म्हणजे सर्वसाधारण सभेत विशेष कामकाज होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरण किंवा स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत जोडणे आवश्यक असते कलम 102 नुसार. त्यानंतर सभेच्या सूचनेतून वगळणे कलम 101(4). एक किंवा अधिक सभासदाला सभेची सूचना जाणून बुजून पाठविली नसेल तर सभा बेकायदेशीर ठरते. सभेच्या सूचनेतून वगळणे कलम 101(4). कलम 101(4) नुसार एक किंवा अधिक सभासदाला सभेची सूचना जाणून बुजून पाठविण्यास हलगर्जीपणा केला असेल किंवा पाठविली नसेल तर सभा ही कायदेशीर नसून ती बेकायदेशीर ठरत असते. आता पुढचा मुद्दा सभेची कार्यक्रम पत्रिका. अर्थ सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय. चिटणीसाला अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते. कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेबरोबर सभासदाला पाठवावी लागते. कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व. नंबर 1. कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते. अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयावर चर्चा करता येते. कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला विषयांवर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व त्यामुळे सभासद सभेला अगोदरच पुरेशी तयारी करून उपस्थित राहू शकतात आणि सभेत सक्रिय सहभाग घेतात. कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेल्या सर्व विषयावर सभेत चर्चा केली जाते. तर सभेची कार्यक्रम पत्रिका. अर्थ पुन्हा बघा. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार आहे त्या संपूर्ण विषयांची सविस्तर यादी होय. चिटणीसाला अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते. कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेबरोबर सभासदाला पाठवावी लागते. तर कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व पुन्हा बघा. कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते. अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयावर चर्चा करता येते. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचं कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते. अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसारच विषयांवर चर्चा करता येते आणि कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला विषयांवर
विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला कोणता विषय कार्यक्रम पत्रिकेत दिलेला आहे आणि त्या विषयावर विचार करण्यासाठी पुरेसा म्हणजे भरपूर वेळ मिळतो व त्यामुळे सभासद सभेला अगोदरच पुरेशी तयारी करून उपस्थित राहू शकतात. म्हणजे सभासदाला बोलण्यासाठी विषय मिळतो. कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेल्या सर्व विषयांवर सभेत चर्चा केली जाते. आता आपण इथे थांबूया.